नमस्कार, मी निकिता मराठी मनोरंजन विश्वामध्ये तुमचं स्वागत करते. आणि आता आम्ही सगळे आलो आहोत रायगडावर, कारण कमळी या मालिकेचं शूटिंग तिथे सुरू आहे. किती छान वाटतं, रायगडावर शूटिंग सुरू आहे. गेले 3 दिवस झाले तुम्ही इथे आहात. इतकं ऊन आहे खरं तर, आणि तुमच्यातली जी एनर्जी आहे ती मी आता बघते. काय सांगाल एकंदर? नाही, ती एनर्जी इथे आल्यापासूनच आमच्यात आहे. मग ऊन असेल किंवा किती पाय दुखतायत वगैरे हे आम्ही सगळं विसरलोय, कारण की रायगडावरती आहोत आम्ही. आणि प्रत्येक खूप गोष्टी बघायला मिळतात, खूप गोष्टी शिकायला मिळतात. माझी तर पहिलीच वेळ आहे रायगडावरती यायची, त्यामुळे खूप कमाल वाटतं. निखिल, काय सांगशील? खूप छान वाटतंय इथे येऊन. ऑब्व्हियसली इथलं वातावरण इतकं सुंदर आहे, इतकं हिलिंग आहे. म्हणजे कालसुद्धा आम्ही खूप पायपीट केली, खूप फिरलो. जवळपास 10-15 किलोमीटरचे चालणं तरी झालं असेल आमचं. पण रात्री कितीही पाय दुखले ना, तरी सकाळी उठल्यावर असं वाटलंच नाही की काल काहीच केलं नाही आपण. एवढ्या फ्रेश आम्ही उठलोय आज. त्यामुळे हे क्रेडिट खरंच इथल्या वातावरणासाठी जातं असं मला वाटतं. खरं तर महाराजांची कृपा सदैवच म्हणावी लागेल तुमच्यावर, कारण तुझ्या बर्थडेचं जे सरप्राईज होतं, स्पेशल एपिसोड, तो तिथे होता भिवंडीला शिवरायांच्या मंदिरामध्ये. देन आत्ता आणि मालिका विश्वातलं तर पहिलंच असेल हे जिथे रायगडावर शूटिंग होतंय. सो आपल्यावर इतकी महाराजांची कृपा सतत होतीये, ही किती ब्लेस्ड, किती छान वाटतंय. नाही, खूपच भाग्यवान समजते मी स्वतःला, की मुळातच खूप गोष्टी ह्या मालिकेमुळे पहिल्यांदा घडतायत. आणि त्याचं त्याचं खूप छान फिलिंग आहे. खूप युनिक आहे. म्हणजे नाही सगळ्यांना हे अनुभवायला मिळत. त्यामुळे आम्हाला ह्याची संधी मिळाली आहे, ह्याच्यासाठी खरंच बहुतेक त्यांचीच इच्छा होती हो. की आम्ही इथे येऊन आमची कला सादर करावी. सो वी जस्ट हॅपी. येस, आणि खरं तर झी मराठीवरची जी कमळी ही मालिका आहे ती TRP सुद्धा हायेस्ट आहे. म्हणजे प्रचंड प्रेम मिळते तुम्हाला प्रेक्षकांचं, आणि तुमच्या मालिकेतले जे काही अपकमिंग ट्विस्ट आहेत ते प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. तर प्रेक्षकांचं मिळत असलेले प्रेम याबद्दल तुम्ही दोघं काय सांगाल? नाही, मी इथे आल्यापासून तर म्हणजे भरभरून मी आणि निखिलने एवढे फोटोज काढलेत, बापरे. म्हणजे माहितीही नाही, कुठूनही निघतात फोटोज आपोआप. एवढे फोटोज काढलेत आम्ही, फक्त आम्ही प्रेझेंट आहोत. पण खूप खूप छान फिलिंग आहे की लोकांचा इतका छान प्रतिसाद आहे, किंवा लहान मुलांचा, म्हाताऱ्या बायकांचा, सगळ्यांचाच वर्ग आहे. म्हणजे आमच्या मालिकेचा वर्ग असा स्पेसिफिक नाहीये. मला वाटतं प्रत्येक कॅटेगरीतले प्रत्येक वयोगटातली माणसं तितकंच प्रेम करतात. काय सांगशील? खूप छान वाटतंय. पहिले तर ऑडियन्सचा फर्स्ट हँड आम्हाला अपलॉज बघायला मिळतो. त्यांचं कौतुक आम्हाला डायरेक्ट सीन संपल्या कौतुक बघायला मिळतं. त्यामुळे नाटकातल्यासारखं मला फिलिंग येतं याच्यामध्ये. सो छान वाटतंय. येस, मगाशी आम्ही बघितलं तो पोवाडा सुरू होता, आणि तो डफलीचा जो वाद, आणि एकदम असं अंगावर शहार येतो, आणि अशा ठिकाणी आणि तुम्ही तो सीन करताय. सो काय म्हणजे भावना काय होती? नाही, मी हल्लो होतो मी सगळेच ते ऐकून सगळ्या गोष्टी. आणि ते रिदम, ते ते गाणं, ते पोवाड्यातलं, म्हणजे त्या गोष्टी त्यांचं प्रेझेंट करणं, हे सगळं बघून खूपच भारी फील होतं. म्हणजे आम्ही सीन मध्ये होतो, पण आम्ही असं मेंटली खूप जास्त असं छान एनर्जेटिक असा जोश येत होता अंगात, असं फील होत होतं. काय सांगशील? खूप छान वाटलं त्यांचं त्यांनी सादर केला पोवाडा तो ऐकून. आणि आपली लोककला आहेच तितकी एनर्जेटिक, आणि तितकी त्याच्यात ताकद आहे की कितीही माणूस थकलेला असला तरी ते वाद्य, ते सगळं ऐकायला लागल्यानंतर माणूस उठून ती एनर्जी कॅरी करायलाच लागतो. येस, तुमचं हे जे काही शूटिंग सुरू आहे त्याचा जो स्पेशल एपिसोड असणार आहे तो प्रेक्षकांना कधी पाहायला मिळणार? 17, 18 आणि 19 फेब्रुवारीला तुम्हाला शिवजयंती स्पेशल हा एपिसोड बघायला मिळणार आहे, आणि तुम्हाला खूप धमाल येणार आहे. निखिल, तू काय सांगशील याच्याबद्दल? प्लीज आमचा हा एपिसोड नक्की बघा, आणि आमच्यावर असंच प्रेम करत राहा.